आज 25 फेब्रुवारी 2025 रोजी शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडी याची आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आज आपण पाहिलं असता सेन्सेक्स आपल्याला 147 अंकाने वाढून बंद झालेले दिसत आहे. 74,602.12 अंकांनी बंद झालेला आहे. निफ्टी 50 मध्ये आपण पाहिलं असता आज आपण आपल्याला फ्लॅट बंद झालेलं दिसत आहे. ओव्हरऑल थोडंसं पॉझिटिव्ह मध्ये आलं होतं. त्याच्यानंतर अचानक डॉलरमध्ये आपल्याला इथं न्यूज दिसत आहे की म्हणजे टॅरिफ वाढण्याच्या भीतीसाठी साधारण टॅरिफ वाढेल, नंतर आपल्याला डॉलर जेव्हा महाग झाला तर जास्त पैसे द्यावे लागतील, या हिशोबाने डॉलर परचेस करण्याकडे इम्पोर्टर यांचा कल आपल्याला दिसत आहे साधारण. त्याच्यामुळे डॉलर अचानक वाढल्यामुळे थोडंसं मार्केटला आपल्याला निगेटिव्हिटी दिसून येत आहे. दुसरं कारण आपल्याला काही दिसत नाही आता तुर्तास. तर इंडिया विक्स सुद्धा कमी आहे. आता एक्सपायरी आली आहे 27ची. उद्या मार्केटला सुट्टी आहे. डॉलर इंडेक्स सुद्धा फारसा वाढलेला नाही आहे. ओव्हरऑल डॉलर आता वाढायला चालू झालेला आहे. गोल्ड आपण पाहिलं असता 86,467 रुपये दर चालू आहे. क्रूड मायनस आहे, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. क्रूड घटलेला आहे, $70.11 दाखवत आहे. बँक निफ्टी पाहिली असता आपण 48,608.35 अंकाने बंद होऊन त्याच्यात 43 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर आपण आज टॉप गेनर मध्ये कोणते आहेत पाहू. टॉप गेनर मध्ये पाहिला असता भारतीय एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, टायटन, मारुती, अडानी पोर्ट, बजाज फिनसर्व, अडानी एंटरप्राइजेस, ICICI बैंक, हिंदुस्तान लिव्हर, ITC, HDFC लाईफ, टाटा कंझ्युमर, HDFC बैंक, इन्फोसिस, इंडोसन बैंक, अपोलो हॉस्पिटल, कोटक बैंक इत्यादी आपल्याला आज गेनरमध्ये दिसत आहे. आपण लुझरमध्ये पाहिलं असता आज डॉक्टर रेड्डी, हिंडाल्को, ट्रेंट, हिरो मोटोकॉर्प, सन फार्मा, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, TCS, विप्रो, सिप्ला, एशियन पेंट, टाटा मोटर, BPCL, NTPC, रिलायन्स, ग्रासिम, JSW स्टील, SBI लाईफ, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि L&T आपल्याला आज लुझरमध्ये दिसत आहे. आज आपण सेक्टरला इंडायसेस पाहू. सेक्टरमध्ये आपल्याला निफ्टी 50 मध्ये सेक्टर आज मार्केट फ्लॅट असल्यामुळे फारसं काही मोठं वर खाली किंवा वाढलं उतरलेलं दिसत नाही आहे. निफ्टी ॲटोमध्ये आपल्याला 110 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी IT मध्ये पाहिला असता आपल्याला 315 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी आपल्याला निफ्टी IT मध्ये मंदी दिसत आहे. निफ्टी PSU बँक मध्ये पाहिला असता आपल्याला 72 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिला असता आपल्याला 40 अंकाची घट दिसत आहे, वाढ दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिला असता आपल्याला 140 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिला असता आपल्याला 167 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिला असता आपण आपल्याला 129 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिला असता आपण 11 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिला असता आपण 12 अंकाची आपल्याला वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिला असता आपण 222 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिला असता आपण 4 अंकाची आपल्याला वाढ झालेली दिसते. ओव्हरऑल मार्केटमध्ये आता फ्लॅट दिसत आहे. आपल्याला फार मोठी घट दिसत नाही आहे. त्याचं कारण इंडिया विक्स पण कमी आहे, व्होलॅटिलिटी नाही आहे. निफ्टी इन्फ्रा मध्ये पाहिला असता आपण 29 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. आज ग्लोबल मार्केटमध्ये काय चाललंय पाहू आपण.
डाव जोन्स वगैरेमध्ये अजून आपल्याला काही रिकव्हरी दिसत नाही आहे. ओव्हरऑल त्याचे फ्युचर्स पाहिले असता आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहे. US 30 नॅसडॅक आपल्याला मार्केट ओव्हरऑल फ्युचर सगळे पॉझिटिव्ह दिसत आहे. त्याच्यानंतर पाहिलं असता आपण युरोपियन मार्केट आपल्याला पॉझिटिव्ह प्लस मध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर आपलं गिफ्ट निफ्टी पाहिले असता आपल्याला 22,608.47 अंकाने आपल्याला प्लस चाललेली दिसत आहे. बाकी मार्केट आपल्याला बंद दिसत आहे ओव्हरऑल. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता आता फिगर पाहू आपण. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये पाहिलं असता डोमेस्टिक फंडने आपल्याला 11,278.9 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. डोमेस्टिक फंडने 8,247.31 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. पुन्हा आपल्याला 3,030.78 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. आता आपण फंड ऍक्टिव्हिटी मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूटचे पाहू. 12,500.37 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 16,029.47 कोटीची नेट विक्री दिसत आहे. ओव्हरऑल रिझल्ट पाहिला नेट आपण 3,529 अंकाची 3,529.10 अंकाची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आज आपण मार्केटमध्ये पाहिला असता फेब्रुवारी 27ची एक्सपायरी आता आहे. परत एक दिवस सुट्टी आहे उद्या, त्यामुळं एक्सपायरीला आपल्याला फारसा वेळ मिळत नाही आहे. पण ओव्हरऑल सपोर्ट पाहिले असता आपण 22,500ची आपल्याला एक सपोर्ट दिसत आहे. सपोर्ट झोन मध्ये साधारण आपण निफ्टीची रेंज पाहत असतो आणि इकडे पाहिलं असता आपल्याला रेजिस्टन्स पण 22,700. इथे पण कॉल रायटिंग दिसत आहे साधारण 22,600 22,700 या रेंजमध्येच आपल्याला जे काय ते दिसत आहे. थोडंफार दुसरं पाहिलं असतं आपण आज मार्केटमध्ये फारसं काय फ्लॅट असल्यामुळं न्यूज पण दिसत नाही आहे. F&Oच्या फिगर अजून काय आलेले नाही आहेत. फ्युचर ह्याच्या काय रिप्लेस झालेले आहेत आपण पाहू. आता साधारण FI इंडेक्स फ्युचर मध्ये जर पाहिलं असतं आपल्याला निफ्टी 50 मध्ये इंडेक्स फ्युचरच्या 226.74 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असतं आपण 54.69 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असतं आपण 22.15 कोटीची आपल्याला खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असतं आपण 257.23 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 0.19 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. आता आपण ऑप्शन मध्ये पाहू. साधारण निफ्टी 50च्या ऑप्शन्स मध्ये आपण पाहिलं असता 9,000 कोटीची आपल्याला बाईंग केलेली दिसत आहे. 9,003.88 कोटीची. आणि निफ्टी बँकच्या ऑप्शन मध्ये पाहिलं असता 12,994.69 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. याचा आपण आउटस्टँडिंग ओपन इंटरेस्ट आता पाहिलं असं NSEच्या वेबसाईटवर आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. इथं आपण जाऊन ऑप्शन चेन मध्ये थोडंसं बघून स्वतः अभ्यास करणं गरजेचं असतंय. त्याशिवाय हे समजत नाही आहे आणि ते रोज पाहिलं तर आपला सराव होत राहते आणि ते सहजरित्या आपल्याला लक्षात राहतं. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता आपण 247.84 कोटीची नेट विक्री दिसत आहे ऑप्शन होत. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 36.43 कोटीची आपल्याला नेट ऑप्शन मध्ये विक्री दिसत आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टॉक ऑप्शन्स आणि स्टॉक फ्युचर्स मध्ये आपल्याला 2,930.60 कोटीची आपल्याला बाईंग दिसत आहे, खरेदी केलेली दिसत आहे. नेट स्टॉक ऑप्शन मध्ये आपल्याला 2,430.21 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे.
याच्यावरून आपण ओपन इंटरेस्ट प्रत्येक स्टॉकचे ऑप्शन चेन मध्ये जाऊन आपल्याकडे असणारे स्टॉक किंवा आपले ट्रेड ह्याच्या आउटस्टँडिंग किंवा एक्सपायरीला कुठं जातील, नेक्स्ट एक्सपायरी कुठं आहे हे आपण इंडिव्हिज्युअली स्वतः पाहू शकतो. आपण फक्त माहिती देत असतो, अभ्यास हा स्वतः करावा लागतो. आणि त्याच्यानंतर काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करता येईल. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेमच आपण असं पाहू शकतो एक्सपायरीला. ओव्हरऑल कोणतेही आकडे डाटा न बघता, माहिती न घेता ट्रेड करणं धोक्याचं असतं. त्यामुळे हे सगळं आधी शिकून समजून घेतल्यानंतर, बऱ्यापैकी सराव झाल्यानंतर आपण चांगल्या रीतीने काम करू शकतो. धन्यवाद.